महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे या पुरस्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या पुरस्कारासाठी आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणारे, स्वतःचं ध्येय आणि उंची गाठणारे अशा नामवंतांची आम्ही मुलाखत घेऊन त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य, त्यांचं आत्तापर्यंतचं केलेलं प्रबोधन आणि त्यांनी आत्तापर्यंत या पदापर्यंत किंवा या क्षेत्रापर्यंत कशी मजल गाठलेली आहे ही लोकांपर्यंत म्हणजे तुमच्याचपर्यंत आम्ही त्यांची माहिती देत आहोत। जाणून घेऊयात असेच नामवंत माननीय सुनील भजनावळे साहेब। आज ते मंत्रालयामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आहेत। वित्त विभागामध्ये आणि नियोजन विभाग असं ते सांभाळतात। जाणून घेऊयात त्यांचं आत्तापर्यंतचं यश आणि आत्तापर्यंत त्यांची कार्यशैली। नमस्कार सर। नमस्कार सर, आपण वित्त विभागामध्ये आहात, जसे माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांकडे आहात, तर आपण या कार्यापर्यंत, या पदापर्यंत प्रशासन सेवेमध्ये कसे आणि तुमचं खडतर प्रवास कसा आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं। नमस्कार मंडळी। महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट या संस्थेनं माझी स्टार महाराष्ट्रासाठी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी या दोन्ही संघाचे मनस्पूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण जो प्रश्न केला सर, तर खरं तर एका खेड्यातून, सांगोला तालुक्यातल्या अतिशय दुष्काळग्रस्त भागातून ग्रामीण जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून, माध्यमिक शाळेतून शिकून, सांगोल्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या कॉलेजमध्ये शिकून, पंढरपूरसारख्या शिकून असं M.Com पर्यंत शिक्षण पूर्ण करून 1991-92मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली। क्या बात। आणि तिथून जो प्रवास प्रशासनाच्या सेवेचा सुरू झाला त्याला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे। क्या बात आहे। आणि या दरम्यान आता मी सध्या आवर सचिव या पदावर कार्यरत आहे। क्या बात। आणि आपण म्हणाला तसं हा प्रवास तसा निश्चितच खडतर आहे। दुष्काळग्रस्त भागातून येणाऱ्या व्यक्तीसाठी तर तो अतिशय खडतर असतो। बरोबर आहे। खेड्यातून आलेल्या व्यक्तीला शहराची सवय नसते। बरोबर। आणि प्रशासन सेवेचा तसाही त्याला गंध नसतो। बरोबर। कॉलेज संपलं आणि तिथून मग प्रशासनाच्या सेवेत आलो तर प्रशासनाच्या सेवेचा तसा काही गंध नव्हता। याही परिस्थितीत अभ्यास करून मंत्रालयीन कामकाजाची पद्धती ही जाणून घेऊन, अवगत करून, अभ्यास करून हळूहळू पुढे या सेवेत कार्यरत आहे ना। आज तागायत निर्विघ्नपणे 25 वर्षाची सेवा झालेली आहे। आणि खरंच एक वेगळा अनुभव या माध्यमातून मिळाला आहे हे निश्चित आहे। सर, तुमचं बालपण कसं होतं आणि तुमचं शिक्षण कुठे कुठे आणि कसं कसं घेतलं? मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की वडील माझे मुंबईत सर्व्हिसला होते, प्रीमियर ऑटोमोबाईलला। भाऊ सर्व्हिसला होते, BST मध्ये 2 भाऊ होते आणि मी सगळ्यात शेवटचा होतो। आईच्या दुखण्यामुळं आम्हाला इथल्या हवामान हे झालं नाही, सूट नाही झालं, म्हणून वडिलांनी आम्हाला गावाकडे ठेवलं। आणि मग लहानपणापासून मग माझं कडलास गाव आहे, त्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो। बरोबर। तिथंच मग आम्हाला 5वी पासून माध्यमिक शाळा होती, हायस्कूलला शिकलो। कॉलेजला सांगोला महाविद्यालयात शिक्षण घेतलं कॉमर्स साईडकडून, B.Com झालं। सर, मंत्रालय म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला मंत्रालयापर्यंत येणं आणि प्रत्येक विभागापर्यंत समाजाची काही कोणती महत्त्वाची खाती आहेत, कुठून कोणतं काम होतं हे अजून तळागाळातल्या जनतेला माहिती नाही। परंतु अशी काही मंडळी जर तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही त्यांचं कशा प्रकारे काम करताय? खूपच चांगला प्रश्न आहे। एकतर मंत्रालय हे महाराष्ट्राचं मुख्यालय आहे प्रशासनाचं। सर्व अधिकार साधारणपणे जिल्हाधिकारी लेवलवरती आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या लेवलवरती आता केलेले आहेत। बरोबर। परंतु यातूनही काही प्रश्न असतात की ज्याला शासनाची मान्यता आवश्यक असते।
बरोबर. किंवा काही प्रश्न असे असतात की ज्याला विशेष बाब म्हणून मान्यता घेण्याची आवश्यकता असते. बरोबर. अशी प्रकरणं साधारणपणे मंत्रालयाच्या लेवलवर येतात. क्या बात. आणि मग अशा प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी किंवा असे प्रश्न सोडवण्यासाठी याच्यामध्ये दोन भाग असतात. एक तर वैयक्तिक प्रश्न असतात बरोबर. आणि काही सार्वजनिक प्रश्न असतात. बरोबर. या दोन्हीच्यासाठी सर्वसामान्य जनता किंवा समूह हा एकत्रितरित्या प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करत असतो. बरोबर. आणि मग मंत्रालयातलं आपण म्हटलं त्याप्रमाणे बरोबर आहे, इथं जवळजवळ 30-32 विभाग आहेत. बरोबर. आणि त्या विभागामध्ये वेगवेगळे प्रश्न घेऊन जनता इथं येत असते. मंत्रालयात साधारणपणे दररोज 5,000 लोक हे त्यांचे विविध प्रश्न घेऊन हे येत असतात. आणि मग अशा येणाऱ्या लोकांना मंत्रालयातले अधिकारी कर्मचारी ज्या पद्धतीने ट्रीट करतात, बरोबर, ज्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात, असं फार कमी घडतं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं लोकांना हे समजावून सांगतात किंवा त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढं त्याला मार्गदर्शन करून त्याला निकाली काढण्याचा प्रयत्न किंवा त्याचं समाधान होईल इतपत त्याचं काम करणे, बरोबर, या गोष्टी जे करतात त्याचं त्या व्यक्तीची जनमानसातली प्रतिमा ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं पुढे येते. आणि आपल्यासाठी हा एक चांगला अनुभव आहे हे निश्चित आहे. सर, आपण मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलेलं आहे. आत्तापर्यंत असा कोणता अनुभव आहे का जेणेकरून तुम्हाला वाटलं की बाबा हे काम मला आत्ता ह्या जनतेचं किंवा एखाद्या व्यक्तीचं हे त्वरित झालं पाहिजे, असा भावूक होणारा असा काही प्रसंग आहे? प्रशासनात असं भावनिक होऊन चालत नाही, पहिली गोष्ट. आणि असं तात्काळ निर्णय कुठलेही होत नसतात. बरोबर. मंत्रालयाच्या लेवलवरती खूप दीर्घ विचार करून त्याचं सखोल चौकशी करून असे निर्णय होत असतात. तातडीनं निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते ती वरिष्ठ लेवलवर चालते. बरोबर. साधारणपणे आता आपण म्हटलं की असा तात्काळ कोणता निर्णय आपण घेतला तर तो लोकांच्यासाठी उपयोगी होऊ शकतो. बरोबर. तर उदाहरणार्थ आता दुष्काळ पडला आणि दुष्काळासाठी तातडीनं काही उपाययोजना करण्याची गरज असते. बरोबर. पण हे खालच्या लेवलवरती अधिकारी हे निर्णय घेऊ शकत नाही, याच्यामध्ये राजकीय विलची गरज राहते. आणि मग असे निर्णय साधारणपणे माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे त्याला घेत असतात. आणि खालच्या लेवलवरून त्यांना सपोर्टिंगमध्ये आपण किती वेगानं त्यांच्यापर्यंत हे प्रकरण घेऊन त्याला मान्यता देतो याच्यातच आपल्याला हे आहे. असं भावनिकपणे असं कुठलं हे राहत नाही. सर, तुमच्यासोबत शिकणारी जी काही मित्रमंडळी होती त्यापैकी अशी किती मित्रमंडळी जेणेकरून आज मोठ्या मोठ्या पदापर्यंत आहेत किंवा प्रशासनामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत? मी ज्या ग्रामीण भागातून आलो, जिथून शिकलो, त्या याच्यातून आत्तापर्यंत माझ्या इतक्या उंचीवर अजून कोणी गेलेलं नाही आहे. क्या बात आहे. मीच एक प्रशासनाच्या वरिष्ठ लेवलवरती काम करत आहे. क्या बात. सर, थोडक्यात आम्हाला कुटुंबाविषयी माहिती सांगा. तुमच्या परिवारामध्ये एकूण किती लोक आहेत आणि कसा तुमचा परिवार आहे, जेणेकरून तुम्ही गावी कधी जाता, गेट टुगेदर वगैरे कधी काही असतं का? मी साधारणपणे 2004 पासून वेगवेगळ्या मंत्र्यांच्या बरोबर काम करत आहे. त्याच्यामध्ये महसूल मंत्री त्यावेळचे निलंगेकर पाटील साहेब होते, त्यांच्याबरोबर 1 वर्ष काम केलं. आपल्याला माहीत असेल माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यावेळचे RR पाटील साहेब, त्यांच्यासोबत मी 8 वर्ष काम केलं. आणि आत्ता 4 वर्ष झालं सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याबरोबर काम करत आहे. अशा 3 वेगवेगळ्या पक्षाच्या 3 विचारसरणीच्या लोकांच्या समवेत काम करत असताना आपण म्हटलं ते खरं आहे की परिवारासाठी वेळ फार कमी मिळतो. कारण मंत्र्यांची व्यस्तता ही खूप व्यापक असते. ते सकाळी 9 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून सुरू करतात ते रात्री 3-3 वाजेपर्यंत ते काम करत असतात. म्हणजे साधारणपणे 18 ते 20 तास हे जनतेच्या सेवेसाठी हे मंत्री काम करत आहे. आणि मग त्यांच्यासोबत काम करत असताना आपल्याला स्वतःला असा वेळ राहत नाही. बरोबर. आणि त्यामुळे मग परिवारात माझ्या स्वतःची मुलगी आहे, आता एक 20 वर्षाचा मुलगा आहे. आता दोघंही, एक इंजिनियर करतो, एक बी फार्मसी करत आहे. मिसेस घरकाम करते. म्हणजे हां, चौघांचं एक छोटंसं कुटुंब आहे. त्या व्यतिरिक्त मी म्हटलं होतं आपल्याला सुरुवातीलाच भाऊ आहेत,
एक आता 2 वारले, एक आहे. ना. वडील वारले, आई वारली. त्यामुळं आता चौघांचंच एक लिमिटेड कुटुंब आहे आणि गावाकडे एक बहीण असते. मग केव्हा तरी आपलं जसं वेळ मिळतो दौऱ्याच्या ह्याच्यातून, पूर्वी आर पाटलांच्याकडे काम करायचो, आबांच्याकडे, त्यावेळेला त्यांना तासगावला सोडायचो आणि मग मी गावी जायचो. बरोबर. मग तिथं 1-2 दिवस राहून पुन्हा यायचो. त्यामुळं गेट टुगेदर वगैरे असं दिवाळीच्या वेळेला वगैरे व्हायचं. याच्या व्यतिरिक्त असं गेट टुगेदर वगैरे असा काही प्रसंग येत नाही. लग्न समारंभ किंवा असं आपल्या गावाकडच्या यात्रा असतात साधारणपणे, घरगुती देवदेवचे प्रसंग असतात, किंवा कुणीतरी जवळचं मयत झालं की मग एकत्रित सगळे कुटुंब येतात आणि अशा प्रसंगी सगळे एकत्रित येतात. आणि मग त्या अनुषंगानं हे होतं, असं सेलिब्रेशन किंवा असं उत्साह असं काही हे नाही आहे. पण दिवाळीच्या वेळेला वगैरे साधारणपणे जेवढे आहेत कुटुंबीय तेवढे सगळे एकत्रित येऊन एक 3-4 दिवसाचा आपला आनंदमयी तेवढा एक सोहळा जातो साधारणपणे. इतर वेळेला फार कठीण आहे की एकत्रित येणं. गेलंच तर एखाद दिवस गावाकडे जाऊन बहिणीची भेट वगैरे करणे एवढाच. आणि जे काही आपले नातेवाईक आहेत त्यांच्याशी हे करतो. सर, प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला तरी छंद असतो. तुम्हाला असा कोणता छंद आहे जेणेकरून तो वेळ भेटल्यावर तुम्ही करताय? हे वाचनाचं प्रचंड वेळ होता. क्या? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि नोकरीत आल्यावरही काही वर्ष खूप वाचन केलं, म्हणजे वेड्यासारखं फडशा पाडायचं पुस्तकांचं. पण ते नंतर राहिलं नाही. आणि छंद म्हणाल तर गाण्याचा होता, पण त्याच्यामध्ये काही करता आलं नाही, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं शिकवून वगैरे असं नाही करता आलं. एक गावाकडे भजनावळेच आहे, त्यामुळं भजन मंडळी होती आमची, त्याच्यात त्यावेळेला बसायचो. त्यामुळे तो आवाज एक मोकळा ढाकळा होता. तो इथं आम्ही कुठं गेट टुगेदर वगैरे ऑफिसचे लोक करायला लागलो की त्याच्यात गाणे म्हणतो. मग ते लोक म्हणतात तुझा आवाज खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. पण ते त्या पद्धतीनं त्याला विकसित करायला पाहिजे, डेव्हलप करायला पाहिजे तो आवाज. तो नाही करू शकलो. त्यामुळे तो एक छंद राहून गेलाय. आणि एक कार्टून काढण्याचं एक जे असतं ते अजूनही आहे थोडंसं, पण ती कला अशी विकसित करायला वेळ नाही मिळाला. आणि ह्या व्यस्ततेमुळे रात्री 18 तास काम करावं लागतं, मंत्र्यांसोबत राहावं लागतं, त्यांच्यासोबत दौऱ्यावर जावं लागतं सातत्यानं. आपल्याला अगोदर अलर्ट व्हावं लागतं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे छंदाच्या ह्याच्यात राहिलेल्याच नाही, आपल्याला आटोक्यात घ्याव्या. आणि छंद म्हणून त्या जोपासता येईना. सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखादी भजन जर तुम्हाला आठवत असेल तर एखादी भजनाची लाईन. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, कुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. सुंदर आवाज आहे सर तुमचा. सर, आपण अनेक मंत्र्यांकडे काम केले, वेगवेगळ्या पक्षातल्या. तुम्हाला असे कोणते जे मंत्री आवडलेले जेणेकरून त्यांचं कार्यशैली आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे कोणते कोणते मंत्री आहेत? नाही, प्रामुख्यानं मी 2च मंत्र्याकडे आतापर्यंत काम केलं. त्याच्यातले सगळ्यात लोकप्रिय मंत्री हे दोन्ही आहेत. आर पाटील आबा महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व होतं. बरोबर. अतिशय निस्पृहपणे काम करणारे आणि अतिशय प्रामाणिक व्यक्ती, गरिबांची अतिशय कळवळ असलेली व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी केलेलं कार्य आपल्याला समाजापुढं आहेच. गाडगे महाराज स्वच्छता अभियान असेल, तंटामुक्तीसारखं असेल, डान्स बारसारखे कामं असतील. या व्यतिरिक्त गरिबांसाठी ते नेहमीच धावून यायचे. बरोबर. अतिशय तडफेनं त्यांनी गृहमंत्री असताना गडचिरोलीसारख्या आदिवासी भागामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी पालकत्व स्वीकारलं होतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी अशा दुर्गम भागामध्ये त्यांच्यासोबत 4 वर्ष सतत जवळजवळ 55 दौरे आम्ही दर दौऱ्यामध्ये 2 दिवस राहायचो.
एक दिवस दुर्गम भागात जायचो, एक दिवस शहरी भागात राहायचो हं. आणि तिथल्या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी आबांनी केलेलं काम हे आज प्रकर्षानं दिसून येतं आहे. आज तिथली नक्षल समस्या जवळजवळ संपत आलेली आहे बरोबर. आणि हे त्यांच्या कामाचं फलित आहे. क्या बात. आणि या कामामध्ये त्यावेळेला ते निर्णय घ्यायचे आणि ते खाली कार्यान्वित करण्यासाठीचा जो दुवा होता हं. तो मी होतो. क्या बात. म्हणजे जिल्हा प्रशासन आणि मंत्री लेवलवरती, मंत्रालयाच्या स्तरावरती ज्या कामाची आदिवासींपर्यंत पोहोच जाण्याची आवश्यकता होती त्याच्यामधला काम मी करत होतो. क्या बात. आणि ते एक माझ्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि आबांचं म्हणाल तर ते अतिशय त्या कामामुळं प्रसिद्ध झाले होते. त्यांनी धाडसानं ते स्वीकारलं होतं आणि त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हटलं तरी निश्चितपणानं ते योग्य ठरेल. आणि त्या व्यतिरिक्त आत्ता मी ज्यांच्याकडे काम करतो ते माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, क्या बात. हे अतिशय म्हणजे कोणतंही काम करायचं असेल तर त्यांचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. ते मायक्रो प्लॅनिंग करतात. ते स्वतःच मायक्रो प्लॅनिंग करतात. क्या बात आहे. म्हणजे ते प्रशासनावर किंवा याच्यावर अवलंबून राहत नाही. त्यांच्या डोक्यात असंख्य असे विचार तयार होतात. त्यांच्या खिशामध्ये अशा वेगवेगळ्या डायऱ्या असतात. क्या बात. एखादा विचार आला की ते पटकन लिहून काढतात आणि मग त्या अनुषंगानं पुढची त्यांची प्रक्रिया सुरू होते. क्या बात. आता त्यांनी अतिशय चांगलं काम आपण म्हणाल तर महाराष्ट्राचं जे ग्रीन कव्हर आहे ते 33% वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 50 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम त्यांनी घेतली. आणि मागच्या 3 वर्षापासून वर्ल्ड रेकॉर्ड होतं आहे ॲक्च्युली. आता ते वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं नाही पण दरवर्षी पहिल्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावायची मोहीम हाती घेतली. त्याच्या आधी 2 कोटी 86 लक्ष लावले. दुसऱ्या वर्षी 13 कोटी आले. त्याच्या 15 कोटीचं लागवड झाली. क्या बात. आत्ता 33 कोटीची लागवड आहे. असं मिळून एक 50 कोटीचं महाअभियान त्यांनी केलं. त्यामुळं मला हे दोन्ही मंत्री म्हणजे सुधीर भाऊ असतील किंवा आबा असतील या दोघांच्याही कामामुळं मला खरं तर खूपच त्यांच्या सोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आला आणि त्यांच्यासोबत काम करण्याची एक संधी आपल्याला मिळाल्यामुळं त्यांच्या नावाचं वलयही आमच्या नावापुढं तयार झालं. आणि त्या अनुषंगानं जो लोकसंग्रह झाला त्या दोन्ही मंत्र्यांच्यामुळं, जो लोकसंग्रह आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यांच्याशी चांगले संबंध तयार करता आले. त्यामुळे एक आपली पण एक वेगळी प्रतिमा जनमानसात तयार झालेली आहे. आज महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण म्हणाल सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंतचे लोक आपल्याला ओळखतात. त्यांना केलेली मदत आठवते वेगवेगळ्या क्षेत्रात, मग राजकीय असतील, पत्रकारितेतली असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी मंडळी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, सचिवांपासून ते खाली जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, पोलीस यंत्रणेत तर मला पूर्ण महाराष्ट्रातले IPS अधिकारी मला ओळखतात नावाने. त्यामुळं अशा वेगवेगळ्या विविध क्षेत्रातले म्हणजे माध्यमंसुद्धा मुंबईतली सगळी माध्यमाचे प्रतिनिधी आपल्याला इलेक्ट्रॉनिक असतील, प्रिंट असतील. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांच्यामुळं ते खूपच चांगल्या पद्धतीनं आपल्याला सगळे श्रेय त्यांना आहे आणि त्यांचं वलय आम्हाला ते निश्चितपणानं मिळालं आहे असं मी म्हणेन. आणि हे दोन्ही मंत्री अतिशय ताकदीनं सर्वसामान्य जनतेसाठी, सुधीर भाऊ असतील, आबांनी तर यापूर्वीच करून गेलेले आहे आणि सुधीर भाऊ सुद्धा तेवढ्याच ताकदीनं जनतेचे प्रश्न सोडवतात. आणखीन एक गुण मी तुम्हाला सुधीर भाऊंचा सांगेन की ते एकही फोन टाळत नाही. क्या बात. नाहीतर काय होतं की साधारण मंत्री किंवा कुठेही फोन घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येत असतात, सतत फोन वाजतो. पण न थकता न कंटाळता दररोज 300-400 फोन घेणे म्हणजे ते सुधीर भाऊंनाच जमतंय. आम्ही कधी कधी घेत नाही पण ते आलेल्या प्रत्येक कॉलला कुणाचाही असो आणि काही असो कशाही पद्धतीचा प्रतिक्रिया देतात. प्रतिक्रिया हा एक त्यांचा अतिशय चांगला गुण मी खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हरकत नाही या माध्यमातून. आणि अतिशय ताकदीनं काम करतात आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग काम करतात. त्यामुळे एक वेगळा आनंद त्यांच्याबरोबर काम करताना निश्चितपणे मिळतोय. सर, तुम्ही एवढ्या महान व्यक्तींबरोबर काम करत असताना तुमची व्यस्तता खूप असते आणि हे सगळं करत असताना तुम्हाला अनेक ठिकाणाहून पुरस्कारही मिळालेले आहेत. त्याबद्दल थोडक्यात जरा. निश्चितपणाने मलाही आत्ताच मागच्या वर्षी शिवप्रताप प्रतिष्ठान पुणे या संस्थेनं माझा गौरव केला.
त्या व्यतिरिक्त माझ्या सांगोला नगरी मानदेश नगरीच्या वर्तमानपत्रांनी सुद्धा मला गौरवलं. क्या बात. त्या व्यतिरिक्त आमच्या गावकऱ्यांनी मी गावासाठी जवळजवळ 50 लक्ष निधी सुधीर भाऊंच्याकडून क्या बात. घेतला. त्याच्यामध्ये अभ्यासिका, एक गावासाठी सामाजिक सभागृह, क्या बात. त्या व्यतिरिक्त आमच्या एक समाजासाठी समाज मंदिर, असं एक 50-60 लक्ष निधी देऊन त्या गावासाठी काहीतरी देण्याचं योगदान मला ते करता आलं. क्या बात. त्या व्यतिरिक्त मला आटपाडी, त्याच्यानंतर मी औंढी गाव, असे एक 5-6 गावासाठी पण मी असे एक 2-1 कोटी सुधीर भाऊंच्याकडून निधी उपलब्ध करून घेतला. म्हणजे लोकप्रतिनिधींनाच तो खरं तर त्यांच्या विनंतीला मान देऊन हे या सगळे निधी वितरित होत असतात. क्या बात. पण मला ती संधी मिळाली, एक प्रशासनातला अधिकारी त्या अर्थ खात्याकडे असल्यामुळं बरोबर. तो एक फायदा झाला. आणि गावासाठी मला एक काम गावासाठी किंवा आजूबाजूच्या गावांसाठी आपल्याला काम सामाजिक सभागृह आणि समाज मंदिरं, अभ्यासिका उभारण्यासाठी काम करता आलं, हातभार लावता आला, ह्याचं एक समाधान आहे. क्या बात. सर, आम्ही महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तुम्हाला जो आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? निश्चितच आई वडिलांना समर्पित करीन. क्या बात. त्या व्यतिरिक्त मी ज्यांच्याकडे काम केलं ते कैलासवासी आर पाटलांना मी समर्पित करीन. क्या बात. आणि आत्ता ज्यांच्याकडे काम करतो ते सुधीर भाऊंनाही मी त्यांच्या चरणी हा पुरस्कार निश्चितपणाने ठेवी. क्या बात. कारण या सगळ्यांच्यामुळेच आपण तुम्ही मला या लायक समजलेला आहे, त्यामुळे यांच्या प्रती मी हे समर्पित करू इच्छितो. सर, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामधून अनेक नवतरुण मंडळी प्रशासकीय सेवेमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहेत. काही जण परीक्षा देत आहेत, काही जण पास झालेले, काहींची नियुक्ती झालेली आहे, काही प्रयत्नामध्ये आहेत, काही हताश होतात. अशा लोकांसाठी तुम्ही संदेश म्हणून काय सांगाल? बी पॉझिटिव्ह, की तुम्ही नेहमी सकारात्मक राहा. बरोबर. कधी हताश आणि निराश होऊ नका. बरोबर. प्रयत्न कन रगडिता तेलही गळे, ही अशी एक म्हण आहे. ते खरं आहे. बरोबर. तुम्ही नेहमी कष्ट, म्हणजे कुठलीही गोष्ट सहज साध्य नसते. बरोबर. त्यामुळे तुम्ही कष्ट कराल तर त्याचं फळ निश्चितपणाने मिळतं. धन्यवाद सर. आपण आमच्या सगळ्या प्रश्नांना आणि आमच्या जे काही प्रेक्षकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होती त्या प्रश्नांना तुम्ही सखोलपणे आणि सविस्तर असे उत्तरं दिलेली आहेत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि येणारं भविष्य तुमच्यासाठी अजून उज्ज्वल ठरो. तुमच्या हातून जनतेची आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातील सगळ्यांचीच कामं तत्परतेनं होत, अशा शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट या संस्थेनं माझी स्टार महाराष्ट्रासाठी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी या दोन्ही संघाचे मनस्पूर्वक आभार मानतो क्या आणि त्यांना धन्यवाद देतो. क्या